संदर्भातली गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय राज्यभरामध्ये ठिकठिकाणी देशमुख कुटुंबीय आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। मराठे आक्रमक झालेले आणि आता मुंबईमध्ये सुद्धा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानादरम्यान जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभरामध्ये जनआक्रोश मोर्चे काढण्यात आलेले आहेत आणि आता हा मोर्चा मुंबईमध्ये सुद्धा निघालेला आहे। या जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले असून संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख या मोर्चामध्ये सहभागी झाले। हजारो मोर्चेकरी आपण पाहतोय जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मेट्रो ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात विविध घडामोडी घडत असताना आपण पाहिलेलं आहे। यापैकी अनेक आरोपींना अटक करण्यात आलेली, मात्र अजूनही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अनेक नवे प्रकरण समोर येत असताना आज मुंबईत सर्वपक्षीय आंदोलन जे होत आहे ते होणार आहे। त्या घटनेला संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय आंदोलन आज मुंबईत होणार आहे। आम्हाला न्याय भेटला पाहिजे। मग तो जे सगळा समाज आहे, जे 18 पगड जातीतील लोक आहेत किंवा एक मानवी हत्या झालेली आहे, एका माणुसकीचा अंत झालेला आहे, त्याच्यातले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या भूमिकेत देशमुख कुटुंबीय, गाव, समाज आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सर्व संघटनेतील लोक आहेत, सर्व लोक आहेत की त्यांना न्याय पाहिजे आणि आम्ही त्याच भूमिकेत आहोत। एक ऑडिओ क्लिप आलेली आहे, काही व्हिडिओ क्लिप आलेले आहेत, CCTV फुटेज आलेले आहेत, त्यावरून स्पष्ट आहे की या लोकांनी यांना अभय दिल्यामुळे ही गुन्हेगारी वाढलेली आहे आणि ही मुळासकट जर संपवायचं असेल तर यांना पहिले जे प्रशासनातील हे धब्बे लावून घेतलेले अधिकारी आहेत, मॅनेज झालेले, गुंडांना पाळणारे, यांना संपवणं गरजेचं आहे। म्हणजे फक्त आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना सुद्धा कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। अद्यापही एक आरोपी फरारच आहे। आम्ही तर न्याय लवकर मागतोय। जर पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आरोपीच नसतील तर आम्ही जो न्यायाचा खटला आहे तो पुढे कधी जाणार आणि आम्हाला न्याय कधी मिळणार। म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की जो आरोपी फरार आहे त्याला पण तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्या आणि जे कोणी त्यांना मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये सहआरोपी करा। कॅमेरामॅन नितीन सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।